नमस्कार, मी अमरज्योती खेडकर। आज आपण नित्यगुरुवाणीचं पुढचं पान वाचत आहोत। त्याआधी आपण दत्तगुरूंना आणि परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराजांना वंदन करून पुढचं पान वाचायला मी सुरुवात करते। आणि सुरुवातीचं इदं न मम हे जे काही सांगते हे नित्यगुरुवाणीच्या पुस्तकातनं मी तुम्हाला वाचून दाखवते। हे मी पुस्तक वाचते, बरेच वर्ष माझा पाठ आहे, पण मी हे नीट वाचून दाखवते की ह्याच्यात काही चूक होऊ नये म्हणून। आता आजचं जे हे आहे पान आहे त्याच्यात सद्गुरू काय म्हणतात ते आता आपण बघूया। आता सद्गुरू म्हणतात, आयुष्यात माणसाला प्रत्येक वेळी पैसाच उपयोगी पडेल असे नाही। म्हणजे प्रत्येकजण आजकाल तुम्ही बघा, कुठेही जा, सगळेजण पैशाच्या मागेच धावत असतात। पैसा हा आयुष्यात पाहिजे। सद्गुरू पण तेच सांगतात की पैसा हा पाहिजे, पैशाशिवाय काही होत नाही। पण पैसा किती मिळवावा, कसा मिळवावा याला पण काहीतरी बंधन आहे। म्हणजे तुम्ही चांगल्या मार्गाने पैसा मिळवला तर तो तुम्हाला फळतो म्हणजे त्याचा तुम्हाला आयुष्यात चांगला उपयोग होतो। पण पैसा सतत पैशाच्या मागे धावू नये, सतत पैशासाठी म्हणजे मेहनत ही करायलाच पाहिजे, पण सतत पैसा 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 असं करू नये। तर पैसा प्रत्येक वेळेला उपयोगी, आता तुम्ही बघितलं असेल खूप पैसा असतो पण शेवट आला माणसाचा की त्यावेळेला म्हणजे तो पैसा उपयोगी पडतोच असं नाही। मोठे मोठे डॉक्टरांकडे तुम्ही जाल, तुम्ही म्हणाल पैसा आहे माझ्याकडे, मी सगळं हे पैशाच्या जोरावर सगळं, पण हे जन्म मृत्यू हे सगळं देवाच्या हातात असतं। त्यावेळेला तुम्ही पैसा देवाला तर देऊ शकत नाही, तुम्ही देवाला असं म्हणू शकत नाही की मी पैसा देतो, पण कोण तुमचा असेल त्यांचं हे वाचव म्हणून, म्हणजे जे काही त्यांचं मरण असेल ते वाचव असं म्हणू शकत नाही। म्हणून पैसा एक वेळ उपयोगी पडेल असे नाही, एक वेळ पैसा नसला तरी चालतो, परंतु 4 माणसे जोडावे आवश्यक आहे। म्हणजे पैसा एक वेळ तुमच्याकडे नसला तर ठीक आहे, म्हणजे खाणं पिणं राहणं एवढा तर पैसा पाहिजेत, हा प्रत्येकाकडे असतोच, पण खूप पैशाच्या मागे धावू नये। त्याच्याऐवजी तुम्ही 4 माणसं जोडणं आवश्यक आहे, कारण वेळेवर तीच उपयोगी पडतात। म्हणजे उद्या काही झालं तर तुम्हाला प्रत्येक वेळेला पैसा उपयोगी पडेल असं नाही। तुम्ही 4 चांगली माणसं जोडली म्हणजे हे बघा, आता 4 माणसं जोडायची म्हणजे फक्त आपले नातेवाईक जोडायचे किंवा आपल्या काय बहीण भाऊ कोण मुलं वगैरे आहे असं नाही। तर हे म्हणजे माणसं जोडताना आपण चांगले मित्र मैत्रिणी आजूबाजूचे असे पण जोडू शकतो। त्यामुळे 4 चांगली माणसं जोडली तर ती वेळेला उपयोगी पडतात। म्हणून सर्वांनी एकत्र आलं पाहिजे। धर्म ही जरी आपली बैठक असली तरी काळच असा विचित्र आहे की सर्वांनी एकत्र येणं गरजेचं झालं आहे। म्हणजे आत्ता सध्याचा काळ खूप विचित्र आहे। त्यामुळे सद्गुरू हे म्हणतात की आपला धर्म आहे, हिंदू धर्म आहे, त्या आपण सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे। आणि हे आता काळामुळे एकत्र येणं गरजेचं झालं आहे। पुढचा काळ कदाचित ह्यापेक्षाही विचित्र असू शकतो। म्हणजे पुढे आत्ता तरी सध्या असं म्हणजे निदान आपले मुलं वगैरे तरी आपल्याला विचारतात किंवा आपण त्यांच्याशी चांगलं हे करू शकतो, पण पुढचा काळ असा येऊ शकतो की माणूस माणसाला विचारणारच नाही, फक्त म्हणजे गरजेपुरता किंवा पैशापुरताच विचारेल असं होऊ शकतं। मुके प्राणीसुद्धा स्वतःच्या सुरक्षिततेसाठी कळपानी व समूहाने राहतात। म्हणजे मुके प्राणी तुम्ही बघितलं असेल, ही कुत्री असतात भटकी, नंतर हे असे सगळे, आता जंगल जेव्हा आपण बघतो ट्रिपमध्ये वगैरे जातो तेव्हा वाघ सिंह हे सुद्धा जंगलात असे कळपानी राहतात। म्हणजे ते असे एकच कुठेतरी वेगळं राहिलं आहे, दुसरा कुठेतरी वेगळा आहे असं नाही, त्यांचा पण एक कळप असतो। म्हणून ते म्हणजे प्राण्यांना, कुत्रे मांजरी मुके प्राणी यांना सुद्धा हे सगळं कळतं। एक कुत्रा भुंकायला लागला की सर्वजण त्याच्या आवाजात आपला आवाज मिसळतात। म्हणजे आता बघा तुम्ही आता प्रत्येकाच्या इकडे आजूबाजूला कुत्रेही असतातच रस्त्यावर, तर कुत्रा एक भुंकायला लागला की आजूबाजूचे त्याचे जे काही मित्रमंडळी असतात, नातेवाईक किंवा मित्रमंडळी, ते सुद्धा भुंकायला लागतात। म्हणजे ते कसं आहे की एकाने हे काय झालं की त्याला साथ द्यायला सगळेच जण धावून येतात। सर्वजण आपल्या आवाजात सर्वजण त्याच्या आवाजात आपला आवाज सामील करतात।
मग त्यांच्यापासून तरी आपण हा बोध घ्यायला काय हरकत आहे. म्हणजे एक जर असेल तर त्याच्या आवाजात सगळे कुत्रे आपला आवाज सामील करतात आणि एक भुंकायला लागला की सगळे भुंकायला लागतात. मग हे त्यांचा जो हा गुण आहे, म्हणजे प्रत्येकातले हे बघा, गुण आणि दोष प्रत्येकात असतो, पण प्रत्येकातले गुण, चांगले जे गुण आहेत ते आपण घ्यायला काय हरकत आहे. जे चांगले आहे ते स्वीकारावे. मग तो चांगला गुण कोणाकडून घ्यायचा याला बंधन नाही. म्हणजे जरी अगदी चांगला गुण आहे एखादा तुमचं दुश्मन, म्हणजे की तुम्हाला एखादा माणूस आवडत नाही आहे किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे एखाद्या माणसाविषयी, पण त्या माणसाचा जर चांगला गुण असेल, काही प्रत्येकात चांगले वाईट गुण हे असतातच, तर त्याचा जो चांगला गुण आहे तो आपल्याला घ्यायला हरकत नाही असे सद्गुरू म्हणतात. म्हणजे नेहमी आपण प्रत्येकातले जे चांगले गुण आहेत ते आत्मसात करावे. वाईट जे तुम्हाला काही वाटतंय ते सोडून द्यावं, त्याच्यावर चर्चा पण करू नये, ते सोडून द्यावं, गंगेला मिळवावं. पण चांगले गुण आहेत हे घ्यायला हरकत नाही. असं केल्याने आपल्यातले दोष कमी होतात आणि हळूहळू आपले गुण वाढायला लागतात. म्हणून सद्गुरूंनी आज काय सांगितलं की पैसा हा असावा, पण पैसा खूप पैशाच्या मागे लागणं किंवा पैसा खूप असला तरी तो उपयोगी पडतोच असं नाही. एक वेळ पैसा थोडा कमी असला तरी चालतो, पण 4 माणसं ही आपल्याला प्रेमाची जोडावी लागतात, तीच वेळेला उपयोगी पडतात. मुक्या प्राण्यांकडनं पण हे आपण शिकण्यासारखं आहे. म्हणजे असं नाही आहे आपण म्हणतो कुत्र्यांकडनं काय शिकावं, पण कुत्र्यांचा पण हा जो गुण आहे तो आपण घेतला पाहिजे की एकाच्या मागे सगळेजण धावून येतात आणि मुके प्राणी हे कळपाने राहतात. म्हणजे उद्या जर कोणावर अडचण आली की ते कळप असल्यामुळे, एकत्र एकजूट असल्यामुळे ते त्याला सामना करू शकतात. धन्यवाद. हे जे मी आज तुम्हाला सांगितलं आहे, जे काही आत्ता ह्या पानामधलं, हे नित्य गुरुवाणीमधलं मी तुम्हाला सांगितलं आहे. ही सद्गुरूंची वाणी आहे आणि मी हे सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते. आणि श्रीरामचंद्र कृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, सद्गुरूंना वंदन करते. तसंच श्री दत्तगुरूंना वंदन करून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद म्हणते.